चांगला फटका सजवलाय. पहिल्याच चेंडूवरती गॅप मधून बेधून काढलाय. ऑफसाईडच्या दिशेला चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी सुरेख फटका हर्षल लोकऱ्यांच्या बॅट मधून आपण पाहताय. विकास बॉलिंग मार्क वरती पाहताय तुम्ही. ओपनिंग जोडी त्रिमूर्तीकडून हर्षल लोकरे आणि सागर पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवलाय. चांगला चेंडू होता. लॉब केलाय समोरच्या दिशेला. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी हा येतोय बिग 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 षटकार. हर्षल लोकरे चांगली फलंदाजी चालली त्यांच्या बॅटमधून आपण पाहताय. गॅपमधून धावा जमवण्यासाठी ओळखले जातात. तर दामणीगावचा चित्ता म्हणूनही त्याची ओळख आहे. भरपूर त्याला नावं. आणि नितीन दादा कडून मिळालेल्या माहितीनुसार पाटण तालुक्याचा चित्ता म्हणून त्याची ओळख आहे. चांगल्या पद्धतीचं त्याच्याकडून रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहता. पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. पायाला चेंडू लागून डॉट डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. कमबॅक केलंय गोलंदाजाने. विकास बॉलिंग मार्कवरती आणि गरजेचं होतं शेटगेवाडी संघाचा विचार केला तर. पहिल्या 2 चेंडूवरती जे हल्ले चढवलेत. फुलटॉस मध्ये चेंडू बॅटची एज लागली आहे. ऑनसाईडच्या दिशेला शुभम आहे तिथे. 1 धाव कंप्लीट केली आहे आणि चांगली पैकी आपल्याला पाहायला मिळते. एका धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. चांगली पैकी कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षक शुभम यांचं. धावसंख्या जाऊन पोहोचली 11 आकड्यावरती. चेंडू मारायचा होता एका बाजूला. बॅटची एज लागून ऑनसाईडच्या दिशेला गेला. क्षेत्ररक्षक तिथे होता आणि एकच धाव त्यावरती. चांगला चेंडू हाताळलाय. सफल झालाय बॅटल तिथे पण कोणती धाव नाहीये. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव मिळते. बॅटला लागून कोणती धाव नाहीये. लेग बाय स्वरूपात आपल्याला धाव येताना पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते 12 आकड्यावरती. चांगली सुरुवात करून दिली आहे हर्षल याने आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाहीये. कोणती धाव नाही. निर्धावता चेंडू पाहायला मिळतोय. षटक समाप्तीचा इशारा पंचांकडून. धावसंख्या स्थिरावली आहे 12 आकड्यावरती. आणि सुरुवात मात्र चांगली केली हर्षल लोकरे यांनी. ज्या खेळीसाठी ओळखले जातात हर्षल लोकरे ती खेळी आपण पाहिली. चौकार षटकार त्यांच्या बॅटमधून आपल्याला येताना पाहायला मिळाले. गॅपमधून टायमिंग परफेक्ट करून शॉट मारण्यासाठी माहीर आहेत. नेक्स्ट आता आपल्याला बॉलर पाहायला मिळत आहेत सचिन. त्यांनी मागील मॅचमध्ये चांगला परफॉर्मन्स केला आपल्या संघासाठी. महत्त्वाचं योगदान राहिले त्यांच्या बॅटमधून. फुलटॉस मध्ये चेंडू होता. लॉफ्ट केलाय ऑनसाईड दिशेला. क्षेत्ररक्षक तिथे आहे शुभम आणि पकडतोय झेल. 18 नंबर जर्सी सतीश यांच्या हातामध्ये हा झेल जाऊन टिपतोय. मोठा धक्का बसतोय हर्षलच्या रूपामध्ये. ज्यांनी मागील मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकवलेला तोच हर्षल लोकरे आज बाद होतोय. एक मोठी विकेट मानायला हरकत नाहीये. चकमा दिलाय मात्र सचिन यांनी गोलंदाजी करत असताना. न्यू बॅट्समन आपण पाहताय विकास सवादेकर. दामणी गावचा बाहुबली म्हणून त्याची ओळख आहे आणि त्या पद्धतीचा खेळ पण आपण या
गेल्या या हंगामामध्ये आपण पाहतोय, मोठ्या मोठ्या खेळी त्याच्या बॅटमधून आपण पाहतोय, षटकार चौकार मारण्यासाठी माहीर आहे. तोच तो विकास आता आपल्याला पाहायला मिळतोय. आजही त्याच खेळीची अपेक्षा असेल संघाला त्याच्याकडून. मागील मॅचमध्येही चांगला परफॉर्मन्स राहिला आहे. फुलटॉस चेंडू होता, सफल झालाय. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाहीये. चांगली गोलंदाजी, चांगला चेंडू होता, पण कुठेतरी विकासची गफलत होतीये. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाहीये. डायरेक्ट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू जाऊन विसावतोय. कोणतीही धाव नाहीये. शांत ठेवलंय मात्र सचिन यांनी. कौतुक करेन मी सचिन यांचं. चांगले चेंडू स्लोअर पतीच्या हातात पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होता. निर्धावमध्ये चेंडू पाहायला मिळतोय. ऑफसाईडच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता विकास यांचा. पंचांकडे अपील केलेला, पंचांनी तो फेटाळून लावलाय. चांगली गोलंदाजी. शेरगड संघ नक्कीच खुश असेल. ज्या पद्धतीची गोलंदाजी पाहिजे होती ती मिळते आपल्या सचिन यांच्याकडून पाहायला. रोखून ठेवले त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब धामणी संघाला, खास करून विक्की यांना. पुढचा चेंडू, एक टप्पा समोरच्या दिशेला. दीपेश आहे तिथे. एक धाव कंप्लीट आणि एका धावची समाधान मानावं लागेल. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. तसेच चांगली फेकी पाहायला मिळते आपल्याला ऑनच्या दिशेवरून दीपेश यांच्याकडून. रोखून ठेवले मात्र सचिन यांनी. धावसंख्या स्तब्ध आहे 13 आकड्यावरती. एकच धाव अजूनपर्यंत खर्च केली आहे सचिन यांनी. चांगलं षटक. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा या ठिकाणी चांगला चेंडू हाताळलाय पण नाहीये. पंचांकडून गोलण्यात येते. दिशाहीन गोलंदाजी. ऑफसाईडच्या भरपूर बाहेर. रोखून ठेवलंय मात्र. प्रवृत्त करतोय ऑफसाईडच्या बाहेर येऊन खेळण्यासाठी सचिन. पुन्हा एकदा त्या दिशेला डोललाय. गॅप मधून मेंदू काढण्याचा प्रयत्न होता. चांगली बेकी क्षेत्रक्षती ते आहे. तोपर्यंत पूर्ण केली जाईल एक धाव. चांगली गोलंदाजी. टाळ्या झाल्या पाहिजेत दीपेश सचिनसाठी. चांगली गोलंदाजी पाहताय तुम्ही. आतापर्यंत फक्त 3 धावा खर्च केल्यात गोलंदाजी करत असताना. रोखून ठेवले विकास आणि सागर यांना. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवले. चांगला चेंडू होता. बॅटची एज लागली. क्षेत्रक्षती तिथे आहे. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न यशस्वी राहिलाय. एक धाव कंप्लीट केली जातीये. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या 16 आकड्यावरती. 4 धावा फक्त खर्च केल्यात या गोलंदाजी करत असताना सचिन यांनी. चांगली गोलंदाजी. टाळ्या झाल्या पाहिजेत या गोलंदाजीसाठी. रोखून ठेवले त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब धामणी संघाला. बॉलिंग मार्ग वरती पाहत आहे प्रथमेश. पहिला चेंडू दिशाहीन गोलंदाजी पाहत आहे तुम्ही. वाईट चेंडू. आणि अवांतर धाव आपल्याला जोडताना पाहायला मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे 17 आकड्यावरती. पहिल्या षटकानंतर शांत ठेवले मात्र जिद्दी मराठी छटकेवाडी संघाने त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब धामणी संघाला.
चांगली गोलंदाजी प्रथमेश. बॉलिंग मार्कवरती पाहताय तुम्ही. फुलटॉस मध्ये चेंडू लॉब करण्याचा प्रयत्न होता, कुठेतरी या ठिकाणी गपलत होतीये आणि प्रथमेश यांच्या हातातून हा बॉल सुटकलाय. नो बॉलचा इशारा पंचांकडून आणि या चेंडूवरती नो+1 2 धावा मिळतील. आता पुढचा येणारा चेंडू असेल फ्री हिटचा चेंडू. आता हाच चेंडू असेल की विकास यांना आपला फॉर्म दाखवावा लागेल की मी देखील करू शकतो. मला का धामणी गावचा बाहुबली असं म्हटलं जातं, माझ्यावरती का विश्वास दाखवला जातोय, दाखवून द्यावं लागेल. चांगला चेंडू होता, यॉर्करमध्ये हाताळण्याचा प्रयत्न छत्रपती तिथे आहे. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाईल. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल कारण हुशार पद्धतीने गोलंदाजी करतोय. नो बॉल फ्री हिटचा होता, त्यावरती कशा पद्धतीने गोलंदाजी केली पाहिजे अक्षरशः ओळखून ठेवलंय त्यांनी. विकास सवादेकर यांचं जजमेंट कसं असतंय ते. तर सागर असतील आता स्ट्राईकवरती, मोठे फटकेबाजी करावी लागेल. हाफ ट्रॅकर चेंडू गॅपमधून बेदरून काढलाय ऑफसाईडच्या दिशेला. क्षेत्ररक्षक तिथे नाहीये, चेंडू जाईल सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. गरज होती या फटक्याची, कुठेतरी दबाव निर्माण करावा लागेल गोलंदाजावरती. चांगली गोलंदाजी आपण पाहताय प्रथमेश बॉलिंग मार्कवरती. दोन चेंडूंचा खेळ झाला आहे. धावसंख्या आपण पाहताय 24 या आकड्यावरती. तिसरं षटक मार्गस्थ असताना आपटेकर चेंडू पुन्हा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न, पण कुठेतरी या ठिकाणी बॅटची एज लागून डिक्लेअर झोनमध्ये जाताना पाहायला मिळतो. एकच धाव. ऑफसाईडच्या बाहेरून काढण्याचा प्रयत्न, उंची जास्त आहे लांबी कमी. दीपेश आहे तिथे, पकडला जाईल झेल आणि सागर यांच्या खेळीचा इथे होतोय अंत. मोठा धक्का सागर यांच्या रूपामध्ये बसतोय. चांगली गोलंदाजीचा नजारा पाहायला मिळतो प्रथमेश यांच्या गोलंदाजीवरती. आता नेक्स्ट बॅट्समॅन त्रिमूर्ती संघाचा पोलार्ड सौरभ उर्फ सूरज चव्हाण. त्याच्या बॅटमधून मोठे फटकेबाजी आपण पाहतो, तो सूरज चव्हाण आता पाहायला मिळेल. येणारे चेंडू त्रिमूर्ती संघासाठी मोठा श्वास देऊन जाईल, ते आता समजेल. आणि बॉलिंगमध्ये चांगले व्हेरिएशन आणले प्रथमेशांनी. दुसरा धक्का दिलाय सागर यांच्या रूपामध्ये. धावसंख्या स्थिरावली आहे 25 या आकड्यावरती. चांगला फटका होता, पण कुठेतरी ताकद कमी पडली सागर यांची. आणि दीपेश यांचा ऑनसाईडच्या दिशेला चांगला झेल आपण पाहिला. पहिला चेंडू लॉफ्ट केलाय सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी, ज्यासाठी ओळखला जातो सूरज चव्हाण. त्याच्या बॅट मधून पहिला षटकार आपण पाहतोय. दुसऱ्या मॅच मधील हा पहिला षटकार त्याच्या बॅट मधून पाहतोय. सुरेख फटका बॅटच्या रडार मध्ये होता आणि वादळ देखील आले. वादळ सांगून जाते सूरज चव्हाण आलाय म्हणजे वादळ येणारच. आणि दाखवून दिले पहिल्या चेंडूवरती हा पहिला षटकार. सुरेख फटका. 31 धावा. दबाव निर्माण केलाय प्रथमेश वरती. वादळ आले, वादळ दाखवून दिले, त्याच्या पाठीमागे फिरतय वादळ. सुरेख 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 सांगून जाते वादळ. सूरज का इम्पॉर्टंट आहे धामणी संघासाठी. चला कौतुक करेन मी जिद्दी मराठ शेडगाव संघाचं. ही चांगली गोलंदाजी राहिली आहे आतापर्यंत प्रथमेश यांची. एक खराब चेंडू त्यावरती हल्ला चढवला सूरज चव्हाण यांनी. पुण्यामध्ये क्रिकेट खेळताना चांगली फलंदाजी राहिली सूरज चव्हाण.
आणि आता घोटवलीच्या मैदानावरती हाहाकार मचवलाय. पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवलाय. दुसरा चेंडू कमबॅक केलंय गोलंदाजाने. अपील केले पण पंचांनी दात पेटावून लावलीये. निर्धावचा चेंडू पाहायला मिळतोय. कमबॅक केलं, कौतुक करावं लागेल प्रथमेश यांचं. ज्या पद्धतीने षटकार लगवलेला सूरज चव्हाण यांनी दाखवून दिले. तू शेर तर मी सव्वा शेर, आणि तेच आपल्याला या चेंडूवरती पाहायला मिळालं. संघाची धावसंख्या रोखून ठेवली आहे 31 या आकड्यावरती. 3 षटकांचा खेळ समाप्त. 31 धावसंख्या, अजून 1 षटकांचा खेळ बाकी आहे. किती धावा इथून बनवू शकतो त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब धामणी संघ येणारं षटक सांगून जाईल. आणि पहिला चेंडू या ठिकाणी कुठेतरी दिशा भरकटली आहे. आणि या ठिकाणी चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, रनआउट साठी अपील केलेलं, पण पंचांनी ते फेटाळून लावलंय. व्हाईट चेंडू, व्हाईट +1. रिव्ह्यूची मागणी केली आहे शेडगेवाडी संघाने, कारण मोठी विकेट आहे सूरज चव्हाण यांची. रणूच्या स्वरूपात बाद झाले की नाही हे चेक करण्यासाठी हा निर्णय घेतलाय. पंच या चेंडूवरती किती धावा? 2 धावा. पुढचा चेंडू लॉफ्ट केलाय सीमारेषे बाहेर. हा येतोय बिग 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 षटकार. व्हाईट +1 अशी मागील चेंडूवरची कहाणी होती. 2 धावा आणि त्यानंतर हा षटकार सूरज यांच्या बॅट मधून पाहताय तुम्ही. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा क्षेत्रशक्ती ते आहे. चेंडू जाईल, चेंडू जाईल. 1 बाउंस सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी सुरेख फटका गॅप मधून वेधून काढलाय. क्षेत्ररक्षक शुभम होता तिथे. चांगली सुरुवात केली आहे. षटकार आणि चौकार. धावसंख्या जाऊन स्थिरावली आहे 43 या आकड्यावरती. स्वामी गोलंदाजी मार्क वरती पाहताय तुम्ही. एक अनुभवी गोलंदाज. स्लॉग ओव्हरचं षटक. हल्ला चढवलाय सूरज चव्हाण यांनी. वादळ आलंय वादळ. पुन्हा एकदा बुलटॉस पद्धतीचा लॉफ्ट केलाय सीमारेषे बाहेर. हा येतोय बिग 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 षटकार. कुठेतरी गोलंदाजीमध्ये गपलत होतीये स्वामी यांच्याकडून. फुलटॉस मध्ये सगळे चेंडू टाकले गेले आणि सूरज चव्हाणला फुलटॉस टाकला म्हणजे सोन्याचा घास दिल्यासारखं झालंय. आणि त्या सोन्याच्या घासावरती धावा कशा जमवायच्या हे
सूरज चव्हाण यांना चांगल्या पद्धतीने माहित आहे. धावसंख्या स्थिरावली आहे 49 या आकड्यावरती. फिनिशिंग टच देताना आपल्याला पाहायला मिळते सूरज चव्हाण. स्वामी यांना कमबॅक करून द्यावं लागलं आपल्या संघासाठी. संघ अडचणीमध्ये आहे. ज्या पद्धतीची गोलंदाजी विकास, सचिन आणि प्रथमेशची राहिली आहे त्या पद्धतीची गोलंदाजी करून दाखवावी लागेल. पुढचा चेंडू चांगल्या पद्धतीने जातायला यॉर्कर पद्धतीचा आणि नशीब खरंच साथ देत आहे सूरज चव्हाण यांची. चांगला चेंडू हाताळलेला आणि मी कौतुक करेल स्वामी यांचं. कमबॅक करून दिले संघाला. एक निर्धावचा चेंडू पाहायला मिळतोय आणि लेगबायच्या स्वरूपात एक धाव मिळते डिक्लेअर स्वरूपात. आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या सांघिक 50 धावा कंप्लीट झालेत. पुन्हा एकदा यॉर्करचा चेंडू आतापर्यंत खोदून मारलाय. प्रथमेश आहे तिथे. एका धावेचा प्रयत्न, दुसरी धावाही प्रयत्न केलाय आणि या ठिकाणी विकेटचं पतन होतंय. सूरज चव्हाण बॅक टू दी डगआउट. स्ट्राईक पाहिजे होती त्याला, त्यामुळे दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि या ठिकाणी स्वतःची विकेट गमावावी लागेल. पण टाळ्या झाल्या पाहिजेत या फलंदाजासाठी. ज्या पद्धतीचा खेळ राहिलाय, जी हवा होती सूरज चव्हाणची ती हवा त्याने आज दाखवून दिली की का मला पोलार्ड म्हटले जातं धामणी गावचा, आणि ते त्याने दाखवून दिलं. पहिल्या चेंडूपासून आल्यापासून जो हल्ला चढवला तो थांबतच नव्हता. आणि एक धाव या चेंडूवरती पाहायला मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या 52 धावा झाल्यात. जिंकण्यासाठी 53 धावा बनवायला लागतील जिद्दी मराठा छेडगावडी संघाला. चांगली फायटिंग टोटल या ठिकाणी आपल्याला उभारताना पाहायला मिळाले. त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब धामणी संघ 52 धावा बनवल्या. 53 धावांचं लक्ष असेल जिद्दी मराठा छेडगावडी संघासमोर. चांगला खेळ राहिला त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब धामणी संघाचा आणि शेडगावडी संघाचंही कौतुक करेन. पहिले 3 जे गोलंदाज होते त्यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली. तसेच बराडी माता धामणी संघाचे ओपनरचे फलंदाज प्रसाद लोकरे, सिक्सर किंग म्हणून ज्याची ओळख आहे तो सिक्सर किंग प्रसाद लोकरे यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचे मनाच्या अंतःकरणापासून सरचे स्वागत करतो. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येईल
यंग स्टार 11 शिद्रुकवाडी विरुद्ध के स्टार करंजवाडी संघ. दोन्ही संघांनी या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवायची आहे. टॉस केला जाईल. बाटल्या कुठल्या देऊ रे. बाटल्या नाही दिली होती. आणि या मॅचचा टॉस या ठिकाणी नवजोत साहेब आणि किरण पुजारी यांच्या हस्ते टॉस होईल. चला यायचं आहे दादा टॉस का बॉस या मंचावरती. त्यानंतरची मॅच आपल्या भेटीला येईल. के स्टार करंजवाडी एका बाजूला तर एका बाजूला यंगस्टार शिद्रुकवाडी संघ. पाहुण्यांच्या त्या केला जाईल मॅचचा टॉस. बॉलिंग ना ठीक आहे. यंगस्टार 11 शिद्रुकवाडी संघ टॉस जिंकला आणि बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. थँक्यू सो मच. जाऊया मॅचच्या दिशेने. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे जिद्दी मराठा 11 शेरगेवाडी संघाला. प्रथमेश आणि शिवम ही जोडी पाहत आहेत. चांगला चेंडू हाताळला. यॉर्कमध्ये जाण्याचा प्रयत्न प्रथमेश यांना काही समजला नाहीये. फ्लिक केला. कोणती धाव नाही. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू लॉफ्ट केलाय. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर ऑनसाइडच्या दिशेला. बिग 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 षटकार. आणि मगाची जिथून प्रथमेशांनी मॅच सोडली होती तिथूनच आता तो फॉर्म चालू झालाय प्रथमेशांचा. चांगला फटका सजवलाय. कौतुक करेन मी प्रथमेशचं. सागर बॉलिंग मार्क वरती पाहताय तुम्ही. हाफ ट्रॅकरचा चेंडू होता मिस झालाय. डायरेक्ट यष्टीरक्षक हर्षल लोकरे यांच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी कमबॅक करून दिले आपल्या संघाला. पुन्हा एकदा खोदून मारण्याचा प्रयत्न अभि आहे तिथे. फेकी करेल तोपर्यंत तिथे विकेटचं पतन. चांगले क्षेत्ररक्षण पाहताय तुम्ही अभिषेक सावंत यांच्याकडून आणि यष्टीरक्षक हर्षल लोकरे यांचा. चोटी धाव घेण्याचा प्रयत्न होता पण एक चांगली फेकी. आणि पाटण तालुक्याचा चित्ता म्हणून ज्याला ओळखलं जातं तो हर्षल लोकरे यांनी स्टंपिंग करून या ठिकाणी शुभम यांना परतीच्या दिशेला पाठवलंय. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब धामणी संघाचा. पहिला डाव असो आता दुसऱ्या डावामध्ये या ठिकाणी पाहताय तुम्ही. धावसंख्या स्थिरावली आहे 7 या आकड्यावरती.
आणि आता बॅटिंगला पाहाल तुम्ही विनोद कदम स्वामी. आणि स्वामी यांना आपल्या बॅटमधून धावा जमावायला लागतील, कारण ज्या पद्धतीने सूरज यांनी जो प्रहार चढवलेला शेवटच्या षटकामध्ये, त्याच पद्धतीची खेळी करून दाखवावी लागेल आपल्या संघासाठी. संघ या ठिकाणी कुठेतरी अडचणीमध्ये आहे. धावसंख्या स्थिरावली आहे 7 या आकड्यावरती. पहिलं षटक मार्गस्थ असताना चला मॅचला स्पीडअप करायचं आहे. तसेच न्यू स्टार 11 कळंत्रेवाडी संघ यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन झालेलं आहे. त्यांच्याही मनाच्या अंतःकरणापासून मी सहर्ष स्वागत करतो. तसेच GTC लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्यापर्यंत जोडले गेले त्यांचंही मी या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. चांगला चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, पण कुठेतरी दिशा भरकटली आहे. वाईट चेंडू, अवांतर धाव. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकते 8 या आकड्यावरती. 1 गडी बाद 8 ही धावसंख्या. चांगला चेंडू आडव्या बॅटने घेण्याचा प्रयत्न, क्षेत्रशक्ती ते आहे, फेकी करेल आणि त्यावरती एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण पाहताय तुम्ही विवेक सवादेकर यांच्याकडून. षटक समाप्तीचा इशारा. धावसंख्या स्थिरावली आहे 9 या आकड्यावरती. तसेच आमचे साथी समालोचक, एक घोड आवाज पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन मधला श्रीकांत साबळे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचे मनाच्या अंतःकरणापासून मी सहर्ष स्वागत करतो. पहिला सिंगल, परत एक वाईट, एक सिक्स, परत एक सिंगल. सर बरोबर आहे का? धावसंख्या 9 या आकड्यावरती. बॉलिंग मार्गवरती पाहाल तुम्ही आता धामणी एक्सप्रेस अभि सावंत. नेहमी पॉवर प्लेचं पहिलं. तसेच माननीय आदरणीय दत्ता भाऊ कळंत्रे यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचे मनाच्या अंतःकरणापासून मी सहर्ष स्वागत करतो. यायचं इथे पवलिंग कक्षामध्ये बसायचं आहे. तसेच मोरे इलोन मतकरी संघाचं या ठिकाणी मी हार्दिक आभार व्यक्त करतो. इथे आला, चांगला खेळ राहिला, थोडं कुठेतरी कमी पडलात. नेक्स्ट मॅचला तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो. आणि बॉलिंग मार्कवरती अभि धामणी एक्सप्रेस. पहिला चेंडू, चांगला चेंडू हाताळलाय, बॅटची एज लागली आहे, यश आहे तिथे. आणि 1 धाव या चेंडूवरती पाहायला मिळते आपल्याला. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहताय तुम्ही. चांगला चेंडू हाताळलाय अभि याने. पुन्हा एकदा चांगला चेंडू, यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. दुसरा धक्का बसतोय प्रथमेश यांच्या रूपामध्ये. सुरेख गोलंदाजी, परफेक्ट लाईन अँड लेंथ आपल्याला पाहायला मिळते. आणि कौतुक करेन मी अभि यांचं. नेहमी पॉवर प्लेमध्ये पहिलं षटक हाताळताना पाहायला मिळतात, पण काहीतरी आज वेगळं करून दाखवले. हर्षल लोकरे यांनी निर्णय डिसिजन घेतला की आज दुसरी ओव्हर टाकणार. आणि दुसरी ओव्हर टाकतानाही तेवढाच ताकदीने, तेवढ्याच विश्वासाने, तेवढ्याच आत्मविश्वासाने गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. परफेक्ट लाईन अँड लेंथ आपल्याला पाहायला मिळते. तेस्तरार गोलंदाज अभि. कॅप्टन कुल महेश आता पाहायला मिळतील बॅटिंगला आपल्याला आलेले. संघ अडचणीमध्ये आहे, सावरावा लागेल डावीतून. जिंकायचं असेल तर इथून जिद्दी मराठा शेडगेवाडी संघाला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने हाताळलाय. विकास आहे तिथे, क्षेत्ररक्षक नव्हता, पण काय एवढा भुर्दंड भोगावा लागणार नाहीये. एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी. अकरा धावा झाल्यात. 2 विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. पुढचा चेंडू फुलटॉस, फुलटोल
करता आलेलं नाहीये कारण चेंडू जाईल डिक्लेअर झोनमध्ये एका धावेसाठी. थोडंसं कुठेतरी टायमिंग चांगलं होतं, थोडंसं जरा समोरच्या दिशेला असता तर हा पार्किंग स्लॉटमध्ये गेला असता. पण चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल प्रवृत्त केलेल्या मोठ्या हिटसाठी. पण कुठेतरी गपलत होतीये आणि त्यावरती फक्त एकच धाव मिळेल. 12 ही धावसंख्या पाहताय तुम्ही. पुढचा चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, बॅटची एज लागली आहे यष्ट्यांच्या पाठीमागे. एकच धाव डिक्लेअर झोन मध्ये पाहताना पाहायला मिळते. तेरा ही धावसंख्या पाहताय तुम्ही. 5 चेंडूंचा खेळ झालाय, अजून एक चेंडू बाकी आहे. दुसरं षटक मार्गस्थ असताना सुरेख गोलंदाजी लॉफ्ट केलाय. सूरज आहे तिथे, पकडला जाईल झेल आणि तिसऱ्या विकेटचं पतन. चांगली गोलंदाजी पाहताय तुम्ही अभिषेक यांची. 4 धावा खर्च करून 2 महत्वाच्या विकेट घेतलेत. कौतुक करावं लागेल या ठिकाणी अभि यांचं. शुभम आणि प्रथमेश यांना परतीच्या दिशेला पाठवलंय. स्वामी यांची ती विकेट होती. शुभम हा त्यांच्या रनअपसाठी होता. चांगला खेळ राहिला या ठिकाणी. 2 विकेट महत्त्वाच्या ज्या घ्यायच्या होत्या त्या अभि यांच्या बॉलिंगवरती आपल्याला पाहायला मिळाला. नेक्स्ट गोलंदाज आपण पाहताय आता गणेश लोकरे. कुठेतरी आज चेंजेस पाहायला मिळतात आपल्याला त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब धामणी संघाकडून. तिसरी ओव्हर नेहमी हर्षल लोकरे यांच्या हातातून आपण पाहता. आज कुठेतरी थोडा चेंज केलाय. गणेश लोकरे यांच्यावरती विश्वास दाखवलाय. धावसंख्या स्थिरावली आहे 13 आकड्यावरती. पहिला चेंडू फुल टॉस टाकण्याचा प्रयत्न, यश आहे तिथे आणि तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली आणि कुठेतरी या ठिकाणी गपलत होतीये. पण कोणती धाव आणि एका धाववरती समाधान मानावं लागेल. फेकी खराब राहिली पण आता भुर्दंडाचा भोगावा लागला नाहीये. सचिन आपल्याला स्ट्राईकवरती पाहायला मिळतील. पुन्हा एकदा बुलटॉस चेंडू, उंची जास्त लांबी कमी आणि या ठिकाणी चुकी होतीये सूरज यांच्याकडून. ज्यांच्या हातातून झेल सुटला कधी सुटत नाहीये पण आज कुठेतरी या ठिकाणी गपलत झालीये. चेंडू सुटतोय आणि या ठिकाणी एकच धाव पाहायला मिळते. एकेरी दुहेरीचं समीकरण पाहायला मिळते आपल्याला शेडगेवाडी संघाकडून. धावसंख्या 15 आकड्यावरती पाहताय तुम्ही. तिसरं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय ऑनसाइड दिशेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, पकडला जाईल झेल आणि या ठिकाणी विकेटचं पतन होतंय. पंधरा धाव बलकावरती पाहताय तुम्ही. तिसरं षटक मार्गस्थ असताना 36 हातात पाहायला मिळतात आपल्याला. चांगला चेंडू यॉर्कर पद्धतीचा स्लॉटमध्ये होता. फ्लिक केलाय. सूरज आहे तिथे. एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळते आपल्याला. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. एकेरी दुहेरी धावाचं समीकरण पाहताय तुम्ही. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 16 आकड्यावरती. बनवायच्या आहेत 53 धावा. धावसंख्या झाली आहे 16. एक खराब चेंडू पाहायला मिळतोय गणेश यांच्या हातामधून. 17 धावा झालेल्या आहेत. वाईट चेंडू, दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला आता.
चांगला चेंडू होता स्लॉट मध्ये. सूरज आहे तिथे, पकडला जाईल झेल आणि या ठिकाणी विकेटचं पतन. ताकद कमी पडलीये. डायरेक्ट सूरजच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय आणि या आणि हा 5वा धक्का बसतोय जिद्दी मराठा शेडगेवाडी संघाला. तू चल मे आया असं काहीतरी समीकरण चाललंय. स्लोअर बद्दल चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. दिशाहीन गोलंदाजी नाहीये. चांगला चेंडू हाताळलाय. कौतुक करेन मी गणेश यांचं. कमबॅक करून दिले आपल्या संघाला. धावसंख्या स्थिरावली आहे 17 या आकड्यावरती. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 17 या आकड्यावरती. शेवटचा षटक आता हर्षल लोकरे, पाटण तालुक्याचा चित्ता. हर्षल लोकरे आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग मार्क वरती. खूप पाहिजे 36 पाहिजे 6 6 6 पाहिजे. तू असतं तर आम्ही बोललो असतो कमी पाहिजे. साला 6 6 नाही मारू शकत रे कोण. 6 चेंडू 36 धावांची गरज. 6 षटकारांची गरज जिंकण्यासाठी जिद्दी मराठा शेडगेवाडी संघाला. पहिला चेंडू चांगला चेंडू निर्धावाचा चेंडू पाहायला मिळतोय. स्लोअर बद्दल चेंडू हाताळलाय. चांगली गोलंदाजी हर्षल लोकरे यांची पाहताय तुम्ही. स्लॉगवरचं षटक हाताळताना हर्षल लोकरे. दुसरा चेंडू लॉफ्ट काढण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा निर्धावाचा चेंडू पाहायला मिळतोय. 4 चेंडू 36 धावांची गरज. वाईट चेंडू पंचांकडून गवण्यात येत आहे. 18 धावा झालेत. ज्या पद्धतीचे चेंडू हाताळलेले त्याच पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न म्हणून कुठेतरी ऑफसाईडच्या जास्त बाहेर चेंडू जाऊन विसावला आणि वाईट चेंडू. फुलटॉसवर चेंडू. फुलटोल वसूल केलाय का? हा नक्कीच केलाय. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. हा येतोय बिग 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 षटकार. आणि चांगला फटका सजवला सचिन यांनी, सतीश यांनी, माफ करा. अपट्रॅकर चेंडू. पुन्हा एकदा उंची जास्त आहे, लांबी तितकी जास्त आहे. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर ऑनसाईडच्या दिशेने. हा येतोय बिग 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 षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या आकड्यावरती. हल्ला चढवलाय हर्षल लोकरे यांच्यावरती. गॅपमधून मेजून काढण्याचा प्रयत्न होता आणि कुठेतरी या गपलत होतीये केतन लोकरे यांच्याकडून. चांगलं क्षेत्ररक्षण चाललेलं आतापर्यंत, कुठेतरी या ठिकाणी फंबल झाले. त्यावरती 4 धावा मिळताना पाहायला मिळत आहेत. 4 धाव्याने संघाची धावसंख्या 34 या आकड्यावरती. या फटक्यांची गरज होती. पुन्हा एकदा पार्किंग स्लॉट मध्ये आहे सौरभ, आहे तिथे, पकडला जाईल झेल आणि विकेटचं पतन. चांगल्या खेळीचा होतोय अंत. आणि विजयी ढंग धरतोय त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब धामणी संघ. हार्ड लक बॅड लक जिद्दी मराठा शेडगेवाडी संघ 3ऱ्या फेरीमध्ये दाखल होतोय. त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब धामणी संघ. सर्वांचा परफॉर्मन्स या ठिकाणी अतिशय चांगला राहिलाय.
आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट सूरज चव्हाण यायचंय. चला यायचंय सूरज चव्हाण, या मॅचचा हिरो, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सूरज चव्हाण. त्याच्या बॅट मधून आपण जे वादळ पाहिलं आणि ज्याने ज्यावेळी षटकार चौकार ठोकले त्यावेळी खरोखर वादळ आलेलं, तो सूरज ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि या पुढील मॅचचं समालोचन आमचे साथी समालोचक श्रीकांत साबळे सर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांच्या गोडवाणीतून या पुढील मॅचचं समालोचन तुम्ही पाहाल. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच अविनाश सर. आत्तापर्यंत ज्यांचं आयोजन त्यांच्या हक्काचा आवाज, पाटण तालुक्याचा गोड आवाज, जसा आवाज गोड तसा माणूस गोड, शब्दाची लयबद्धता आणि योग्य विचारसरणी असलेलं